ओके, आता हे जे महाभूत आहे समजा, यांचं आणि महिलांचं आरोग्य कसं संबंधित आहे? हां, तर PCOS आणि PCOD या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. बऱ्याच लोकांना गैरसमज असतो. या सगळ्या गोष्टी सुरू होऊन मग PCOS, फायब्रॉईड किंवा मग काही वेळेला गर्भाशयाशी रिलेटेड कॅन्सर, सगळ्या अशा गोष्टी या सगळ्यांना निर्माण होत असतात. तुम्ही ट्राय करताय मूल व्हायला म्हणून, पण ते होतच नाही कारण तुमचं सगळंच शरीरातले हॉर्मोन्स बिघडलेत. तर जी PCOSची कारणं आहेत ती सगळी फायब्रॉईडला लागू होणारीच कारणं आहेत. आता कसं होतं, महिलांमध्ये काही काही वेळा अंड्यांची क्वालिटीज इतकी खराब असते, वेळेवर एग्स बाहेर येऊन सुद्धा ते फर्टिलायझच होत नाही. कुठलाही शॉर्टकट वापरला की तो धोकादायक आहे. सठ्ठपणा आणि महिलांचे आजार हे खूपच क्लोजली रिलेटेड गोष्टी आहेत. एकामुळे दुसरं होतं आणि दुसऱ्यामुळे पहिल्यात वाढ होतं. महिलांना मासिक पाळी हे जसं वरदान आहे तसंच त्याचा प्रॉब्लेम आहे. वरदान मी याच्या अर्थाने म्हणतो की खूप अर्ली एजमध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स चालू केलेला असेल त्याच्यामुळे सुद्धा फायब्रॉइड्स होतात. म्हणलं तर कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट आहे, पण काही गोष्टी बायोलॉजिकली आपण चेंज नाही करू शकत. ॲड्स येतात की तुम्ही पिरियड्स असताना सुद्धा पॅड्स घालून अगदी टेनिस खेळायला जा, हे खेळायला जा, तर त्याने उद्याला नक्की तुम्हाला काहीतरी हॉर्मोन रिलेटेड किंवा पाळी रिलेटेड प्रॉब्लेम्स होणार आहेत. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत आहेत आपले लाडके डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर मल्हार नेसरी. त्यांचा ऑलरेडी एक पॉडकास्ट आपण आपल्या श्रीमंत स्टुडिओ या चॅनलवरती पब्लिश केलेला आहे. तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर तो बघून घ्या व्यवस्थित आणि नंतर हा व्हिडिओ बघा. त्याने तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर डॉक्टर मल्हार, तुमचं पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये स्वागत आहे. नमस्कार. येस, तर ऑलरेडी आता आपली ऑडियन्स तुम्हाला बऱ्यापैकी ओळखते. तर आता आपण थोडंसं इंट्रोवरती न जाता आपण डायरेक्टली मेन टॉपिकवरती जाऊयात. ओके, येस. तर मला सांगा की आयुर्वेदामध्ये जे असतं की वात, पित्त, कफ, ते थोडंसं डिटेलमध्ये समजून सांगा ना की ते काय असतं एक्झॅक्टली. हां, तर आयुर्वेदात वात, पित्त, कफ हे 3 दोष असे सांगितलेत की त्याच्यामुळे शरीरात जे काय आजार होत असतात ते आयदर या तिघांपैकी 1, 2 किंवा 3ही दोष कमी किंवा जास्त प्रमाणात त्यांचे परम्युटेशन, कॉम्बिनेशन याच्यामुळेच आजार होत असतो. तो कुठे होत असतो तर शरीराच्या वेगवेगळ्या टिश्यूजमध्ये, ऑर्गन्स, अवयवांमध्ये होत असतो. त्याला आपण धातू असं म्हणतो. धातूंमध्ये आजार होतो. कोणामुळे होतो तर दोषांमुळे होतो. आणि मग हे दोष कशामुळे वाढतात तर तुमच्या वेगवेगळ्या डाएट, लाईफस्टाईलमधली कारणं दिलेली आहेत की हे असा आहार घेतला, या गुणाचा घेतला तर वात वाढणार. तसंच वात म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? तर वात म्हणजे जो आता ह्याच्या एक लेअर आपण खाली गेलं तर वात, पित्त, कफ हे 5 महाभूतांपासून बनलेल्या एंटिटीज आहेत. सगळंच जगातलं 5 महाभूतांपासून बनलेलं आहे अशी आपली इंडियन फिलॉसॉफी सांगते. तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 मेन तत्व आहेत. तर त्यापैकी जे वायू आणि आकाश ही जी तत्व आहे त्याच्या कॉम्बिनेशनपासून वात दोष बनतो. ओके. आप म्हणजेच जल महाभूत आणि तेज म्हणजेच अग्नी महाभूत या दोघांच्या कॉम्बिनेशनपासून पित्त हा दोष बनत असतो आणि जल आणि पृथ्वी या कॉम्बिनेशनपासून कफ हा दोष बनत असतो. पित्त आणि कफ सेम नसतं का? नाही. ओके. तर हे 3ही दोष वेगवेगळे आहेत, त्यांचे लोकेशन्स वेगवेगळे आहेत, त्यांची कामंही वेगवेगळी आहेत. तर त्यांच्या कॉम्बिनेशन, प्रत्येक दोषात 2 महाभूतांचं कॉम्बिनेशन आहे. तर ते याप्रमाणे आहे आणि मग त्याप्रमाणे त्यांचे गुण आहेत आणि मग त्यांच्या गुणांमध्ये कमी किंवा जास्त आपल्या आहार आणि लाईफस्टाईलमुळे होत असतं. ओके, आता हे जे महाभूत आहेत समजा, यांचं आणि महिलांचं आरोग्य कसं संबंधित आहे? हां, तर सगळ्यांचंच आरोग्य 3 दोषांवर बेस्ड असं असतं. तर जसं आता आयुर्वेदात एक सांगितलं आहे की ऋतूंनुसार दोषांमध्ये बदल होत असतो. की आता जो सीझन चालला आहे, म्हणजे आता थंडी संपून गरमीची सुरुवात आहे, तर थंडीत जो साचलेला शरीरात कफ असतो तो हळूहळू पातळ होऊन सगळ्या शरीरात पसरायला लागतो या सीझनमध्ये, की जेव्हा अर्धवट थंडी आहे, अर्धवट गरमी आहे किंवा ट्रान्झिशन होत आहे गरमीमध्ये. आणि मग पूर्ण गरमी एकदा सुरू झाली, 2-3 महिने खूप ऊन असतं, तेव्हा कफ एकदम कमी होऊन जातो शरीरातला. तर ही जी पातळ कफ सगळ्या शरीरात फिरण्याची स्टेज आहे, वसंत ऋतू ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यात सगळे कफाचे आजार होतात. तसेच वेगवेगळ्या सीझनमध्ये तो दोष वाढून ते आजार होत असतात. आता हे झालं वर्षाची सायकल जी सगळ्यांनाच, पुरुषांना, महिलांना, सगळ्यांनाच अफेक्ट करत असते. तसं जर आपण एका महिन्यावर फोकस ठेवला तर महिलांची प्रत्येक महिन्यातच एक सायकल असते. म्हणजे ही ह्याच्यात ओव्हरआर्चिंग वार्षिक सायकल तर चालूच आहे, त्याच्यात प्रत्येक महिन्यात महिलांची सेपरेट एक आपापली सायकल चालू आहे. तर मासिक पाळी म्हणजे काय असतं की तुमचं जे काय गर्भाशय आहे ते प्रेग्नन्सीसाठी तयार होत असतं. प्रेग्नन्सी झाली तर ठीक, नाही झाली तर जी काय त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे ती ते काढून टाकत असतं. ही सायकल म्हणजे मासिक पाळी. याच्यापेक्षा वेगळं काही ते नाही आहे. तर जेव्हा तुमचं शरीर ती सगळी तयारी करत आहे, तुम्ही जसं घर लावता काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून,
तर ते सगळं घर जे गर्भाशय लावत असतं त्या काळात शरीरात कफ वाढत असतो महिलांच्या. म्हणजे पिरियड्स संपल्यापासनं पुढचे पिरियड्स येण्याच्या मधले जे 10 दिवस असतात, 10 ते 12 दिवस, त्याच्यात कफ वाढत असतो. मग त्याचं जे ट्रान्झिशन होत असतं ते पित्तामुळे होत असतं. आणि मग प्रेग्नन्सी राहिली नाही की मग सगळी अरेंजमेंट फेकून द्यायची, ते काम वात करत असतो. त्या काळात वात वाढलेला असतो. त्यामुळे महिलांच्या केसमध्ये पहिले 10 दिवस कफ, मग पित्त आणि मग उरलेले 10 दिवस वात, असे 30 दिवसाची त्यांची वेगळी सायकल चालू असते. आणि मग त्यानुसार सीझनप्रमाणे काही चेंजेस त्यांच्यात तोही इफेक्ट पडत असतो, म्हणजे सीझनचा. ओके. पण मग याच्यामुळे असे आजार कुठले संबंधित आहेत समजा याच्याशी रिलेटेड, जे मेनली आजार? तर आता सध्याच्या ह्याच्यात बघायला गेलं तर सगळे मॅक्सिमम कफ आणि पित्त रिलेटेड आजार आपल्याला जास्त बघायला मिळतात. तर म्हणजे ह्याच्यात वाताची इन्व्हॉल्वमेंट नसते का? तर असते. पण आत्ता कसं झालेलं आहे की आपल्याला हालचाल कमी आणि पोषण जास्त. आता पोषण जेव्हा म्हणतो तेव्हा चांगलं पोषण आपल्याला जास्त मिळत नाही, पण चुकीचं पोषण खूप मिळतं आहे. बसून नुसते शुगर्स, कार्बोहायड्रेट, फास्ट फूड हे खाणं, हे जे चुकीचं पोषण आहे आणि त्या मानाने हालचाल काहीच नाही आहे. तर ह्याच्यामुळे जे शरीरात होणारी वात आणि पित्ताची वृद्धी म्हणजेच वाढ आहे, त्याच्यामुळे मग महिलांच्या गर्भाशयात किंवा ओव्हरीजमध्ये तिथे गाठी निर्माण होणं, पू निर्माण होणं, किंवा मग ज्या सेल्सची ग्रोथ नाही झाली पाहिजे ते निर्माण होणं, आणि वेगवेगळे जे हॉर्मोन्स आहेत त्यांचा इम्बॅलन्स होणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होऊन मग PCOS, फायब्रॉईड, किंवा मग एक्सेसिव्ह ब्लिडिंग होतच नाही, किंवा मग काही वेळेला गर्भाशयाशी रिलेटेड कॅन्सर, सगळ्या अशा गोष्टी या सगळ्यांना निर्माण होत असतात. ओके. तर आता आपण परत स्टेप बाय स्टेप जाऊयात. सगळ्यात पहिले जे तुम्ही सांगितलं समजा की PCOS ओके आणि PCOD, तर हे काय असतं म्हणजे एक्झॅक्टली? हां, तर PCOS आणि PCOD या 2 वेगळ्या गोष्टी नाही आहेत. बऱ्याच लोकांना गैरसमज असतो. तर PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, आणि सिंड्रोमच्या जे आपण जर डिसीज म्हणलं, पूर्वी त्या डिसीज म्हणायचे, आता सिंड्रोम म्हणतात. एवढाच फरक आहे. एकच आजार आहे. PCOS, PCOD वेगवेगळे. हां, तर तो एकच आजार आहे, फक्त पूर्वी त्या डिसीज म्हणायचे, आता सिंड्रोम म्हणतात. तर पॉली म्हणजे काय? पॉली म्हणजे अनेक, एक आणि अनेक. तसं अनेक सिस्ट म्हणजे गाठी, कुठे? तर ओव्हरीजमध्ये. अनेक ओव्हरीजमध्ये गाठी असलेला जो आजार आहे त्याला PCOS म्हणायचा. आणि तसंच गर्भाशयात जर गाठी निर्माण झाल्या मांसाच्या, तर त्याला फायब्रॉइड्स म्हणायचं. तर हे दोन्ही आजार हे गाठींशी निगडीत आहेत. जसे काही लोकांना हातावर मांसाच्या गाठी असतात, तुम्ही बघितलेल्या असतील, किंवा आपल्याला काहीतरी डास वगैरे चालल्यावर जशी गांधी येते, तर त्या प्रकारच्या गाठी आपोआपच ओव्हरीज किंवा गर्भाशयात निर्माण होतात. तेव्हा हे वेगवेगळे आजार होत असतात. ओके. आणि याला ट्रीट कसं करायचं? तर ट्रीट म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या हॉर्मोन्सचा बॅलन्स गाठून आणि जे काही दोष तुमच्या ओव्हरीज साठलेले आहेत ते कमी करून, मग ते गर्भाशयाच्या मासिक पाळी वाटे, जसं आता पोटात आपण जर कॉन्स्टिपेशन झालं आहे तर आपण लॅक्झेटिव्ह घेऊन ते काढून टाकत असतो. तर तसंच गर्भाशय साफ होणारी काही औषधं आहेत की ज्याने आपण ओव्हरीजमध्ये आणि गर्भाशयात साठलेले दोष हे काढून टाकत असतो. मग ते त्या पुढच्या जे पिरियड्स येतात तेव्हा ते निघून जात असतात, आणि मग वरचे सगळे दोष साफ झाले की मग हे गाठी आपोआपच त्यातनं कमी होत असतात. तर बेसिक ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल हा राहतो की तुम्हाला झालेल्या गाठींच्या लक्षणांनुसार मग ती वातप्रधान आहे, पित्तप्रधान आहे का, कफप्रधान आहे का, कसं कॉम्बिनेशन आहे दोषांचं, आणि तुमच्या आधी मेडिकल हिस्ट्री काय आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला काही डायबेटीस वगैरे आहे का, या सगळं बघून ते कमी करण्याची औषधं आणि गर्भाशय साफ करण्याची औषधं हे दिलं जातं. त्याने आपोआपच हॉर्मोनल बॅलन्सिंग होऊन गर्भाशय साफ होऊन हे सगळे आजार बरे होतात. बरं. पण मग हे म्हणजे किती धोकादायक आहे, की म्हणजे त्याला तेवढं सिरियस घ्यायसारखं आहे का नाही आहे, आणि ट्रीटमेंट कशी असते याची? हां, तर PCOS तर नक्कीच सिरियस घेण्यासारखं आहे, कारण PCOSमध्ये नुसतं तुम्हाला काहीतरी पाळीला त्रास होतो आहे असं नसतं. त्याची सुरुवात तशी होते, पण त्याने हॉर्मोनल इम्बॅलन्स इतका वाढत जातो की महिलांमध्ये जे महिलांचे म्हणून हॉर्मोन असतात इस्ट्रोजन आणि हे, त्याच्याऐवजी अँड्रोजन म्हणजे पुरुषांमध्ये जे हॉर्मोन असतात ते सिक्रेट व्हायला लागतात. ओके. म्हणून PCOSमध्ये पुढे जाऊन मग लक्षणं अशी निर्माण होतात की जिथे पुरुषांना केस येतात, दाढी मिशा, या ठिकाणी महिलांना केस यायला लागतात. आवाजाचा टोन बदलतो, म्हणजे जो हाय पिच आवाज असतो महिलांचा तो लो पिच व्हायला लागतो. त्यानंतर पिरियड्स 2-2, 3-3 महिने येत नाहीत. नंतर नुसतं चेहऱ्यावर नाही तर हातापायावर सुद्धा केसांचं प्रमाण वाढत जातं, आणि इन्फर्टिलिटी होते. इन्फर्टिलिटी म्हणजे कसं की तुम्ही ट्राय करताय मूल व्हायला म्हणून, पण ते होतच नाही कारण तुमचं सगळंच शरीरातले हॉर्मोन्स बिघडलेत. तर इथपर्यंत PCOS वाढतो आजार, त्यामुळे तो वेळेतच ॲड्रेस केलेला कधीही म्हणजे कसं ओळखलं पाहिजे आणि ट्रीटमेंट कशी केली पाहिजे? हां, तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे की तुमची मासिक पाळी
दर महिन्याला साधारण त्याच सायकलमध्ये 25 ते 30 दिवसाच्या रेंजमध्ये येते का नाही येत. एखादा महिना काही कमी जास्त झाला तर एवढं काही नोटीस करायची गरज नाही आहे, पण प्रत्येक महिन्याला आता 4 महिने झाले कधी आधीच येते, कधी नंतर येते, कधी येतच नाही, असं जर खूपच फ्लक्च्युएशन व्हायला लागलं असेल 2-3 महिन्याच्यावर, तर मात्र तुम्हाला लगेच डॉक्टरला भेटून टेस्ट करून काय ते डायग्नोसिस करायला पाहिजे. ह्याचा अर्थ काहीतरी ओव्हरीजमध्ये चेंजेस झालेले आहेत ज्याच्यामुळे पाळीचा पूर्ण सायकलच बिघडलेली आहे. तर हे सगळ्यात पहिलं लक्षण असतं. त्यानंतर पाळी येण्याच्या 2-3 दिवस आधीपासनं खूप जास्त पोटात दुखणं, जुलाब होणं, ॲसिडिटी होणं, मूड स्विंग्स होणं, चिडचिड होणं, एकदम घाम येणं, एकदम थंडी वाजणं, ताप आल्यासारखं वाटणं आणि मग पाळी गेल्यावर ताप आपोआपच जातो. आपल्याला वाटतं अरे दर पाळीच्या आधी कसं काय मला व्हायरल इन्फेक्शन होतं आहे. तर ही सगळी लक्षणं काहीतरी मेजर चेंजेस तुमच्या ओव्हरीजमध्ये किंवा गर्भाशयात व्हायला लागले हे दर्शवणारे असतात. ओके. आता याची जी ट्रीटमेंट आहे समजा ती ॲलोपॅथिक वर्सेस आयुर्वेदिक, याच्याबद्दल सांगा ना. तर ॲलोपॅथिक ट्रीटमेंट ह्याच्यावर फारच म्हणजे मी म्हणेन की चांगल्या दर्जाची नाही आहे, कारण ते काय करतात की तुमचे पूर्ण हिस्ट्री घेतात की किती पाळी येते, किती दिवसांनी येते, मग किती महिने आलीच नाही आहे, आलीच नसेल तर पाळी येण्याची औषधं देतात, खूप जास्त फ्लो असेल तर फ्लो कमी करण्याची औषधं देतात, मग हॉर्मोनल टेस्ट करतात, कुठलं हॉर्मोन बॅलन्स करायची गरज आहे त्या हॉर्मोनच्या गोळ्या देतात, मग त्याने अजून साईड इफेक्ट होतात. तर ते बेसिकली सिम्टमॅटिक अँगलने ट्रीटमेंट करायला जातात की हे लक्षण आहे ना, पाळी येत नाही ना आपण पाळी वाढवू, पाळी जास्त येते ना आपण कमी करू, इस्ट्रोजन वाढले ना आपण प्रोजेस्टेरॉन वाढवू. तर हे ते सारखं बॅलन्सिंग करण्याच्या ह्याच्यात भरपूर साईड इफेक्ट होऊन मग ते पुढे आजार तो जरी बरा झाला तरी काही ना काहीतरी हॉर्मोनल इम्बॅलन्स पुढे कॅरी आउट होऊन मग कुठे कोणाचे सांधेच दुखायला लागतील, कुठे कोणाला फायब्रॉइडच होईल, असं ते कॉम्प्लिकेशन्स सुरू होतात. त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या शरीरातला जो रसधातू आहे, रसधातू हा पहिला आपल्या आहारातनं म्हणजे जे आपण अन्न खातो ते पचल्यावर त्याच्यातनंच आपलं शरीर बनत असतं. तर त्या खाल्लेल्या अन्नातनं पहिला कुठला जर शरीरातला धातू म्हणजेच टिश्यू बनत असेल तर तो रसधातू आहे आणि तोच ब्रेस्ट आणि ओव्हरीज याच्याशी रिलेटेड आहे. तर तोच जर तुम्ही ठीक केला तर हे आजार मुळापासूनच बरे होतात आणि तुम्हाला कुठलीही हॉर्मोनल ट्रीटमेंट घ्यायला लागत नाही किंवा पाळी वाढवण्याची किंवा कमी करण्याची ट्रीटमेंट ही घ्यायला लागत नाही. आपोआपच पाळी 2-3 महिन्यात नियमाने येते. सिस्ट हे कमी झाले दिसतात, त्यांची संख्याही कमी होते आणि साईजही कमी होतो. कारण तुम्ही जेव्हा सोनोग्राफी करता त्याच्यात तुम्हाला साईजही कळतो, संख्याही कळते. तर हे दोन्ही सक्सेसफुली पूर्णपणे आयुर्वेदाने बरे होतात. म्हणजे ह्याच्यात कुठे ॲलोपॅथीकडे जायचीच गरज नाही. जसं आपण पूर्वीच्या कॅन्सरच्या पॉडकास्टमध्ये बघितलं की वेगवेगळ्या कॅन्सरमध्ये वेगवेगळ्या स्टेजला तुम्हाला कधी ॲलोपॅथीची गरज पडेल, कधी आयुर्वेदाची पडेल, कधी कॉम्बिनेशनची पडेल. PCOSमध्ये डोळे झाकून डे 1पासनं डे एंडपर्यंत आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी 100% बरं होतं. त्याच्यात कुठल्या दुसऱ्या व्याधीची इंटरव्हेन्शनची गरजच पडत नाही. इतका स्ट्रॉंग होल्ड आयुर्वेदाचा या ह्याच्यात आहे. ओके. कारण मग ॲलोपॅथी करून पण उपयोग नाही, कारण त्याचे साईड इफेक्ट्स खूप जास्त आहेत. येस, तर साईड इफेक्ट जास्त आहेत कारण ते डायरेक्ट हॉर्मोन्सच तुमचे बॅलन्स करायला जातात आणि मग त्याचे प्रत्येक जणाला ते सूट होतं असं नाही. पण मग जसं आयुर्वेदाबद्दल पण बोलूयात की समजा याचे काही असे निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही आहे का आयुर्वेदिक ट्रीटमेंटचे? निगेटिव्ह इम्पॅक्ट नाहीच आहेत, कारण की प्रत्येकाला एक ट्रीटमेंट देणं किंवा हे हॉर्मोन कमी झालं म्हणून ते हॉर्मोन देणं असा आयुर्वेदाचा अप्रोचच नाही. आयुर्वेदाचा अप्रोच हा कायमच मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं असं पुरुषम विक्षा असाच असतो की प्रत्येक पेशंटला प्रत्येक पेशंटच्या प्रकृतीनुसार आणि आजारानुसार वेगवेगळ्या औषधांचं कॉम्बिनेशनच बनवून दिलं जातं. त्यामुळे त्या पेशंटचं औषध दुसऱ्याला नसतं, दुसऱ्या पेशंटचं औषध पहिल्याला लागू पडत नाही. त्यामुळे तुमच्यासाठी म्हणून बनवलेली औषधं असतात आणि तुमच्या शरीराच्या धातूंना चांगलं करणारी म्हणून औषधं असतात. त्यामुळे जे काय बरं करत असतं ते तुमचं शरीरच बरं करत असतं. फक्त शरीराला डायरेक्शन देणं हे काम ती औषधं करत असतात, ना की शरीरात कमी जास्त झालेल्या गोष्टी डायरेक्ट इथे इन्सर्ट करणं. तो ॲलोपॅथीचा अप्रोच आहे. ओके. आता तुम्ही बोलता मध्ये एक फायब्रॉइड म्हणून काहीतरी सांगितलं होतं, ते थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करा ना. तर फायब्रॉइड म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं तर जे आपलं गर्भाशय जे आहे ते पूर्ण मांसपेशींनी मसल्सनी बनलेलं असतं. कारण त्याच्यात जेव्हा प्रेग्नन्सी होते तेव्हा म्हणजे एवढ्या आपण ॲपल किंवा पेअर जे खातो त्या आकाराचं गर्भाशय असतं. त्याच्यात 2 ते 3 किलोचं बेबी होल्ड करत असते महिला आणि ते बेबी पुशही करत असते. एवढी ताकद त्या मसल्समध्ये असते. त्यामुळे पूर्ण मसल्सने बनलेला तो अवयव आहे. तर त्या मसल्समध्ये जर गाठी निर्माण व्हायला लागल्या तर गर्भाशयाच्या आतली जी पोकळी आहे ती छोटी व्हायला लागते.
त्यामुळे प्रेग्नन्सीला त्रास होतो. कधी त्या गाठीमुळे ओव्हरीजमधनं येणारं जे काय अंडच आहे की ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत असते ते अंडच येत नाही, कारण ती ट्यूबच ब्लॉक होऊन जाते. तर त्या ज्या गाठी आहेत मांसाच्या त्या कधी गर्भाशयाच्या आत होतात, कधी गर्भाशयाच्या बाहेर होतात, मग त्याने इतर अवयवांवर दाब पडतो. तर या गाठींना सगळ्यांना ओव्हरऑल एक फायब्रॉइड अशी टर्म आहे. मग त्याचे लोकेशन कारणं वेगवेगळी असू शकतात. कारण काय असतात बेसिकली? कारणं आता ॲलोपॅथी म्हणतं की फायब्रॉइडचं ठोस असं एक कारण नाही आहे, पण हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे त्याचं मगाचसारखंच. जी PCOSची कारणं आहेत ती सगळी फायब्रॉइडला लागू होणारीच कारणं आहेत. मग त्याच्यात कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा अतिवापर आला, खूप अर्ली एजमध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स चालू केलेला असेल त्याच्यामुळे सुद्धा फायब्रॉइड्स होतात. नंतर पाळी थांबवण्याच्या गोळ्यांमुळे फायब्रॉइड्स होतात. मुलं कधी झालीच नसेल किंवा कधी प्रेग्नन्सी राहिलीच नसेल तरीसुद्धा फायब्रॉइडचं कारण वाढतं. आणि स्ट्रेस फॅक्टर सगळ्यात मोठा. स्ट्रेस फॅक्टर हे कसं आहे, आता PCOS आणि फायब्रॉइडमध्ये एक मोठा म्हणजे कारण जे आहे ते असं आहे, बऱ्याच डॉक्टर्सचं मानणं आहे की महिला ज्या पुरुषांसारखी कामं करायला जातात, म्हणजे कसं आहे की महिलांनी आणि पुरुषांमध्ये इक्वॅलिटी असणं हे लिगली आणि सोशली गोष्ट वेगळी आहे. आणि काही महिलांचे बायोलॉजिकल लिमिटेशन्स आहेत की त्यामुळे त्या पुरुषांसारखं कामं ॲटलिस्ट ठराविक पाळीच्या दिवसात तरी त्यांनी करू नये किंवा केली नाही पाहिजे. हे सगळं करणं किंवा मुद्दामून आपण घरातल्या लिडरशिप रोलमध्ये जाणं, ह्याच्यात कसं आहे की तुम्ही जर सगळी घराची जबाबदारी घेतली तर तुम्ही आठवडाभर मध्ये सुट्टी नाही टाकू शकत. बरोबर. मग त्याच्या निमित्ताने तुम्हाला पिरियड थांबवायच्या गोळ्या घ्यायला लागतात, किंवा पिरियड चालू असताना खूप हाय मेंटल स्ट्रेस किंवा फिजिकल स्ट्रेस. लेबर करणाऱ्या बायका आहेत, पाळी चालू असतानाही लेबर करतात, मॅन्युअल लेबर. तर ह्या सगळ्या गोष्टींनी महिलांमधला महिलाभाव कमी होऊन पुरुषभाव वाढायला लागतो आणि तेच सगळं आपल्याला PCOS आणि ह्याच्यात दिसतं. तर म्हणलं तर कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट आहे, पण काही गोष्टी बायोलॉजिकली आपण चेंज नाही करू शकत. तर महिलांनी ॲटलिस्ट पाळीच्या दिवसांमध्ये महिलांसारखंच राहिलं पाहिजे, म्हणजे मग हे आजार शक्यतोवर होत नाहीत. पूर्ण आराम करायचा, पूर्ण मेंटल स्ट्रेस हे घ्यायचा नाही. ऑफिसचं काम जरी असेल तरी ते आधी किंवा नंतर संपवायचा प्रयत्न करायचा. 3, 4, 5 दिवस ह्या पाळीच्या दिवसात कंप्लीट मेंटल रिलीफ पाहिजे, तर शक्यतोवर हे आजार होतच नाहीत. ओके. आणि त्यानंतर थायरॉईडचं पण असंच आहे की थायरॉईड तर डायरेक्टली ह्याच्याशी रिलेटेड नाही आहे, पण मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. म्हणजे थायरॉईड ही आपली गळ्यात एक ग्रंथी असते आणि त्याच्याने आपलं पूर्ण शरीराचं मेटाबॉलिझम ठरत असतं. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय की तुम्ही जे खाताय, कुठली गोष्ट तुम्ही खाता त्याच्यातलं हवं ते घ्यायचं शरीराने, जे नको आहे ते फेकून द्यायचं. सो इनपुट एक्स्ट्रॅक्शन आउटपुट 3च प्रोसेस आहेत. ह्या सगळ्याचा राजा जो आहे तो थायरॉईड आहे. आणि हे पोटातही घडत असतं. पोटातनं जे ॲब्झॉर्ब होतं ते सेल्सला कसं पुरवायचं, तिकडला मेटाबॉलिझम सगळा कंट्रोल हा थायरॉईड करत असतं. तर एका अर्थाने बघितलं गेलं तर हे आयुर्वेदात जो अग्नी सांगितला आहे, तर अग्नी हा प्रत्येकच ठिकाणी असतो. कुठल्याही गोष्टीचं कन्व्हर्जन अग्नी करतो. तर थायरॉईड तेव्हाच बिघडतं जेव्हा तुमचं मेटाबॉलिझम बिघडतं, आणि मेटाबॉलिझम बिघडण्याचं जी कारणं आहेत ती सगळी अग्नी बिघडण्याची कारणं आयुर्वेदात दिलेली आहेत. तर त्याप्रमाणे जर अग्नी बिघडला तर थायरॉईड होतो, आणि त्याची ट्रीटमेंट पण अग्नीचीच ट्रीटमेंट आहे. त्यामुळे अग्नी महाभूत शरीरातलं व्यवस्थित करणं हे थायरॉईडची ट्रीटमेंट असते. आणि मग कोणाला हायपोथायरॉईड होतो त्यांनी वजन वाढत जातं, कोणाला हायपर होतो त्यांनी वजन कमी होत जातं. तर अचानक तुमचं जर काही जास्त लाईफस्टाईलमध्ये चेंज न करता वजन अचानकच वाढायला लागलं असेल किंवा अचानक कमी व्हायला लागलं असेल आणि इथे गाठीसारखं काही जाणवत असेल, गळ्याचा थिकनेस वाढला आहे असं जाणवत असेल, किंवा घसा सारखा खराब होतो, आवाजात काही बदल झाला आहे असं जाणवत असेल, तर थायरॉईडच्या टेस्ट करून घ्या. तुमचे थायरॉईडचे रिपोर्ट्स जे असतील त्याच्यात नक्कीच आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी बदल होतो आणि तुमचं मेटाबॉलिझमही नॉर्मलाइज होतं. ओके. आता ट्रीटमेंट कशी असते समजा ॲलोपॅथी वर्सेस आयुर्वेदिकमध्ये? ॲलोपॅथीमध्ये जर हायपर थायरॉईड असेल, म्हणजे थायरॉईडची तुमची ग्रंथी अधिक काम करते, त्यामुळे इतकं मेटाबॉलिझम वाढतं की काही खाल्लं तरी अंगीच लागत नाही, म्हणून वजन कमी होत जातं. तर असं असेल तर ते सरळ थायरॉईडच्या सेल्सला मारणारच औषध देतात. आणि जर हायपोथायरॉईड असेल, म्हणजे थायरॉईड कामच करत नाही तुमचं आणि मेटाबॉलिझम कमी झालं आहे म्हणून वजन वाढत आहे, काही खाल्लं तरी वजनच वाढत आहे, तर त्याच्यात मग ते सप्लिमेंटरी म्हणजे गोळीतनंच थायरॉईड हॉर्मोन द्यायला लागतात. पण ह्याच्यात असं आहे की ते थायरॉईडची तुमची ग्लँड कुठेच सुधारत नाहीत. जर थायरॉईड कमी पडतंय तर गोळीने ते पुरवलं जातं, आणि जर थायरॉईड ग्लँड वाढायला लागली तर डायरेक्ट त्या ग्लँडलाच मारणारी औषधं दिली जातात. पण नॉर्मलाइज करायला, बॅलन्स करायला त्या ग्लँड ती का काम करत नाही आहे,
मग त्याच्यात तुमचे अनेक वर्ष तुम्हाला काही पोटात ॲसिडिटीचा त्रास आहे का, अनेक वर्ष गॅसेस होतात का, खाल्लेलं अन्न पचत नाही का, कधी पोट साफ होतं कधी होतच नाही, कधी जुलाबच होतात, खूप सेन्सिटिव्ह पोट आहे का, ह्या सगळ्यामुळे सुद्धा थायरॉईड होत असतो. तर पोट सुधारलं कीच थायरॉईड सुधारतो. ओके. पोटातलं पचन सुधारणं आणि मग त्यामुळे ती ग्रंथी आपोआप आपलं काम परत शिकते आणि करायला लागते. हा अप्रोच आयुर्वेदाचा आहे. त्यामुळे पोटाचे आजार सुधारणं हीच थायरॉईडची ट्रीटमेंट असते. आणि आयुर्वेदिक म्हणजे कसे असते ट्रीटमेंट, म्हणजे पोटाचे आजार कसे सुधारवले जातात एक्झॅक्टली? हां, तर त्याच्यात आता डिपेंडिंग ऑन पेशंट्स, काही पेशंट्सला फक्त आपण चूर्ण, गोळ्या, टॅबलेट्स हे औषधं देत असतो. बेसिक गोष्टीने पण ठीक होतं. हो. ते प्रत्येक पेशंटनुसार आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन बनवलेले असतात आणि प्रत्येक पेशंटचा दोष, वात, पित्त, कफ काय त्याप्रमाणे वेगवेगळे कॉम्बिनेशन देऊन औषधं देऊन बरं केलं जातं. काही पेशंटला ज्यांना खूपच जास्त शरीरात पित्त वाढलं आहे किंवा खूप जास्त वात वाढला आहे त्यांना पंचकर्म केलं जातं. ओके. आता पंचकर्माचा जो रोल आहे तो आयुर्वेदात म्हणजे भरपूर वेळेस आपण ऐकतो आयुर्वेद म्हटलं की पंचकर्म येतच. याचं थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना की खरंच त्याचा किती फरक पडतो? हो, तर पंचकर्म हे वन ऑफ द बिगेस्ट ट्रीटमेंट आहे आयुर्वेदातली. जसं आयुर्वेदात औषधं लाखो आहेत, म्हणजे वनस्पती त्यांचे कॉम्बिनेशन्स हे लाखो करोडोमध्ये आहेत ॲब्सोल्युटली. पण पंचकर्म ही 5च कर्म आहेत. त्याच्यात वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य अशी 5 कर्मांचं मिळून पंचकर्म. तर वमनमध्ये तुम्हाला बेसिकली औषधी तूप हे 4 ते 5 दिवस इन्क्रीजिंग क्वांटिटीमध्ये पाजलं जातं. म्हणजे आज 10 ml, उद्या 20 ml असं करून त्या औषधी तुपाची शरीरात ॲक्शन होऊन जो काय शरीरात वाढलेला कफ आहे तो पोटात येत असतो. ओके. ठीक आहे. आणि मग तो पोटात आला की आठवड्याच्या शेवटी तुम्हाला असं चाटण दिलं जातं ज्याने उलटी होईल आणि मग त्या उलटीतनं तो पूर्ण कफ बाहेर काढला जातो. हे झालं वमन. हेच जर आपण पित्तासाठी केलं आणि उलटीच्या ऐवजी जुलाबातनं पित्त बाहेर काढलं तर त्याला विरेचन म्हणायचं. तिसरा जो सगळ्यात सेफ आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा उपाय तो म्हणजे बस्ती. बस्ती म्हणजे एनिमा, की शौचाच्या जागे वाटे जे काय काढा किंवा औषधी तेल दिलं जाऊन मग तो तुम्ही टॉयलेटला आता तेव्हा सगळ्या शरीरातला वातबीत कमी करून बाहेर काढतो, त्याला एनिमा म्हणलं जातं किंवा आयुर्वेदातला बस्ती म्हणलं जातं. तर काढ्याचा आणि तेलाचा असे ऑल्टरनेट बस्ती दिले जातात. कधी 6 दिवस, कधी 2 आठवडे, कधी महिनाभर, डिपेंडिंग ऑन किती गरज आहे. ह्या बस्ती ट्रीटमेंट झाली. आणि नस्य म्हणजे नाकात जे औषध टाकलं तर त्याला नस्य म्हणतात. आणि रक्तमोक्षण इज ब्लड लेटिंग, की अशुद्ध रक्त काढून टाकण्याची जी ट्रीटमेंट आहे ती एवढी प्रचलित नाही आता, पण तरी काही ठिकाणी केली जाते आणि काही ठराविक आजारांमध्ये करावीच लागते. तर या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे पंचकर्म. आणि ह्याच्यात सगळ्यात सेफ आणि सगळ्यात इफेक्टिव्ह असं जर कॉम्बिनेशन असेल तर ते बस्तीचं आहे आणि ते आम्ही भरपूर पेशंट्सला करतो. ओके. पण मग हे एक्झॅक्टली म्हणजे कोणत्या आजारासाठी असतं? पंचकर्म सगळ्याच आजारासाठी असतं. पेशंटला पण कसं आहे, पेशंट आता खूप क्रॉनिक आजार असेल कॅन्सर वगैरे सारखा, तर पेशंटची ताकदच कमी झालेली असते. ताकद कमी झालेल्या पेशंटमध्ये पंचकर्म करता येत नाही, कारण हे उलटीचं औषध, जुलाब करण्याचं औषध, अजून हे नाही ताकद कमी होणार आहे पेशंटची. बस्ती ताकद कमी असतानाही काही ठराविक पेशंटमध्ये करता येतं, बाकी 4 कर्म तर नक्की करता येत नाहीत. पण बाकी आजारांमध्ये जिथे पेशंटची ताकद व्यवस्थित आहे, आजार जरी मोठा असला तरी पेशंट स्वतः फिट आहे, सुदृढ आहे, त्याची इम्युनिटी चांगली आहे, अशा कंडिशनमध्ये पंचकर्म करून आजारात जे काय दोष इन्वॉल्ड आहेत त्यांना पटकन बाहेर काढून टाकलं की आजार एकदम झपाट्याने कमी येतो. तर पेशंटची ताकद असेल तर पंचकर्मासारखी ट्रीटमेंट फास्ट ॲक्टिंग कुठलीच नाही, म्हणजे कुठल्याही आजारासाठी कुठल्याही आजारासाठी. मग त्याच्यात वापरले जाणारे औषधं, काढे, तेल ह्याची व्हरायटी खूप आहे, लाखोंमध्ये व्हरायटी आहे. आणि समजा एखादा नॉर्मल माणूस आहे, त्याला जर पंचकर्म करायचं असेल तर त्याचं काही बेनिफिट आहे का नाही काय? हां, तर नॉर्मल माणसाने आता कसं आहे, त्याला सांगितलेलं आहे की वर्षातनं, जसं मी मगाशी सांगितलं, थंडी संपून उन्हाळा चालू होतो, या काळात कफ वाढतो शरीरात. तसं पावसाळ्यात वात वाढतो आणि ऑक्टोबर हीट ज्याला आपण म्हणतो, पावसाळ्या आणि हिवाळ्याच्या मध्ये एकदम 1-1.5 महिना जेव्हा गरमी असते तेव्हा पित्त वाढतं. तर हे 3 वात पित्त, कफ, वात, पित्त असे 3 काळ आहेत वर्षातले. त्या काळात तो दोष काढून टाकण्यासाठी म्हणून वार्षिक स्वास्थ्यासाठी म्हणून पंचकर्म करतायत आणि बरेच पेशंट्स तेही करतात. आणि ते जर तुम्ही करत राहिला तर मुळातच तुम्हाला कुठले आजार होण्याची शक्यता क्लोज टू 0च राहते. ओके. म्हणजे हे वर्षातून एकदा करावं समजा. येस. आणि याची कॉस्टिंग काय असते पंचकर्माची? पंचकर्माची डिपेंडिंग ऑन काय कर्म आपण करतोय, साधारण 5 ते 15 हजारात होऊन जातं. आता थोडंसं इन्फर्टिलिटीबद्दल आपण बोलूयात, कारण हा पण एक मेजर इश्यू आहे की जो महिलांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. बरोबर. तर स्टेप बाय स्टेप सगळं सांगा की याचे सिम्पटम्स काय काय आहे, ट्रीटमेंट कशी असते. तर इन्फर्टिलिटी म्हणजे साध्या भाषेत की तुम्ही प्रयत्न करताय पण तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही, म्हणजे इन्फर्टिलिटी.
त्याच्यात प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 प्रकार असतात. प्रायमरी म्हणजे की तुम्हाला आधी मूल नाही आहे आणि आत्ताही होतच नाही, म्हणजे फर्स्ट टाईमपासूनच प्रॉब्लेम आहे. आणि सेकंडरी म्हणजे तुम्हाला पूर्वी मूल झालेलं आहे, प्रेग्नन्सी राहिलेली आहे, पण आता काही कारणाने प्रॉब्लेम येतो आहे. तर या दोन्ही केसमध्ये जे काय कपल आहे त्याच्यातलं मेल आणि फिमेल दोघांची तपासण्या आणि हिस्ट्री ही घ्यायलाच लागते, कारण कोणाच्या एंडनी प्रॉब्लेम आहे का दोघांच्या एंडनी प्रॉब्लेम आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं. तर जनरली आता महिलांमध्ये जर PCOS, फायब्रॉईड ह्यासारखे काही कंडिशन असतील किंवा पूर्वी झालेले असतील आणि त्या अर्धवटच बऱ्या झाल्यात, अशा काही कारणाने प्रेग्नन्सी राहत नाही. किंवा काही महिलांमध्ये जे ओव्हरीज असतात जिथून अंड येत असतं आणि मग त्याला स्पर्म मिळाला की बाळ तयार होत असतं, तर ते ओव्हरीमधनं गर्भाशयात अंड येण्याची जी ट्यूब आहे, ज्याला फॅलोपियन ट्यूब असं म्हटलं जातं, तर त्याच्यातच ब्लॉक असतो. तो ब्लॉक कशामुळे होतो? तिथे आलेली सूज असते. ती सूज काय कारणाने आहे? तुम्हाला इतर कुठे आतड्यात वगैरे इन्फेक्शन असेल तरी त्याच्यामुळे सूज येते, किंवा काही पाळीशी रिलेटेड समस्या असतील तरी त्या ट्यूबमध्ये सूज येते आणि अंड बाहेरच येत नाही. तर ती सूज घालवण्यासाठी सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे ट्यूबल ब्लॉक त्याला म्हणतात. तर ट्यूबल ब्लॉकमुळे झालेली इन्फर्टिलिटी जी अनेक ट्रीटमेंट्स घेऊन बरी झालेली नाही आहे, त्या तर अनेक पेशंट्स आयुर्वेदाने बऱ्या झालेल्या आज आहेत, आपल्याकडेही आहेत आणि इतर डॉक्टर्सकडेही आहेत. आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही इन्फर्टिलिटीवर खूपच चांगलं काम करते. मग ते PCOSमुळे असू दे, फायब्रॉईडमुळे असू दे, नाहीतर ट्यूबल ब्लॉकसारख्या कंडिशन्समुळे असू दे. आणि जर पुरुषांच्या बाबतीत बघायला गेलं तर पुरुषांच्या बाबतीत जनरली 2-3च मेजर इश्यू असतात, की स्पर्म काउंट कमी असतो. म्हणजे जे काय फ्लुईड बाहेर येतं त्याच्यात जे स्पर्म्स असले पाहिजे एग्जला फर्टिलाइज करायला, त्याची संख्याच कमी असते. मग त्याला अनेक कारणं असू शकतात, अगदी सिगरेट स्मोकिंग, अल्कोहोल कन्झम्पशनपासून लाईफस्टाईल, कोणाला काही डायबिटीजसारखे किंवा इतर काही मेजर आजार आहेत. कुठल्याही कारणामुळे जर स्पर्म काउंट कमी झाला तर अर्थातच फर्टिलायझेशनची शक्यताच कमी होणार आहे. दुसरं म्हणजे स्पर्म काउंट असतो पण स्पर्म स्वतः पोहत आत जात असतात. आता तुम्ही सिनेमात वगैरे बघितलेलं असतं, तर त्या स्पर्म्सला मोटिलिटीच नसते, म्हणजे ते पोहतच नाहीत, मुव्हमेंटच त्यांची गेलेली असते. तर या दोन्ही केसेसमध्ये आयुर्वेदिक औषधं खूप चांगली काम करतात. मोटिलिटी वाढवलेल्याचे पण भरपूर केसेस आहेत, रिसर्च पेपरही आहेत आयुर्वेदिक औषधांनी, आणि स्पर्म काउंट वाढवणं आता त्याहून सोपं आहे. त्यामुळे इन मोस्ट ऑफ काही असा मेजर इश्यू नाही आहे, मेजर इश्यू नाही आहे असं. म्हणजे जर तुम्ही तो फेस करत असाल तर तुम्हाला कळतं की किती म्हणजे ॲलोपॅथिक ट्रीटमेंटसुद्धा 6 महिने चालते. मग त्याच्यात ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला जो काय प्रॉब्लेम आहे ते तर तुम्हाला डे 1 गोळ्यांवर ठेवतात. ते सांगतात की या गोळ्या 5 दिवस घ्यायच्या, त्याच्या पुढे या घ्यायच्या. मग ठराविक वेळेला ते अंड बाहेर येण्यासाठी म्हणून गोळी देणार. आता कसं होतं, महिलांमध्ये काही वेळा अंड्यांची क्वालिटीज इतकी खराब असते की वेळेवर एग्स बाहेर येऊन सुद्धा ते फर्टिलाइजच होत नाहीत, किंवा झाले तरी प्रेग्नन्सी राहत नाही. तर मग ही क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी डाएट लाईफस्टाईल बदला, या पलीकडे तुम्हाला काही सल्ला ॲलोपॅथीकडनं मिळणार नाही. पण एग्सची क्वालिटी इम्प्रूव्ह करायला सुद्धा आयुर्वेदात औषध आहेत. तर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट आणि सगळं ओव्हरऑल बॅलन्सिंग करणं हॉर्मोन्सचं, हे केल्यावर जी नॅचरल प्रेग्नन्सी राहते त्याच्यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंटच सगळ्यात चांगली. ओके. म्हणजे प्रेग्नन्सीच्या बाबतीत तरी समजा तुम्ही जर प्रॉपर डॉक्टरकडून जर मार्गदर्शन घेतलं तर मग ते होऊ शकतं. ओके. आता प्रेग्नन्सी ज्यावेळेस आपण बोलतो समजा इन्फर्टिलिटी वगैरे, त्यावेळेस IVFचा बऱ्यापैकी उपचार वगैरे होतो, तर ते कितीपत योग्य आहे आणि कसं आहे? तर IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर बेसिकली महिलांमध्ये जे काय एग सेल असतो तो काढला जातो आणि पुरुषाचे स्पर्म्स असं घेऊन टेस्ट ट्यूबमध्ये ते एकत्र केलं जातं आणि मग त्याच्या टेस्ट ट्यूबमध्येच ॲक्च्युली बाळ निर्माण व्हायची प्रक्रिया सुरू झालेली असते. मग ते परत त्या महिलेच्या गर्भाशयात टाकायची का सरोगेट मदरमध्ये टाकायची, का काही वेळेला हे टेस्ट ट्यूबमध्ये न करता नुसतेच स्पर्म्स घेतले जातात आणि ते डायरेक्ट जस्ट बिकॉज एग हवे त्या ठिकाणी येत नाही आहे किंवा ट्यूबमध्ये काही प्रॉब्लेम आहे म्हणून डायरेक्ट एगच्या जवळ जाऊन इंजेक्ट केले जातात. असे भरपूर काय प्रकार आहेत. पण ह्याच्यात सुद्धा कसं आहे की फर्टिलिटीचा इश्यू आहे, तुमच्या शरीरात काहीतरी बिघाड आहे म्हणून तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही. तो बायपास करून तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये केलं का इन्सेमिनेशन केलं, काही जरी केलं तरी तुम्ही मेन इश्यू ॲड्रेस करत नाही आहात, मुळात जात नाही आहात. त्यामुळे तुम्हाला मग डिलेव्हरीच्या वेळेस काहीतरी इश्यू येतील. जरी डिलेव्हरीच्या वेळेस इश्यू नाही आला, सक्सेसफुल रेट पण कमी आहे. म्हणजे इतका पण सक्सेस रेट कमी म्हणजे ठीक आहे, एवढा खूप कमी किंवा खूप जास्त असा नाही आहे.
पण जेवढे त्याच्यामागे खर्च होतो त्यामानाने त्याचा सक्सेस रेट तेवढा नाही आहे. कारण त्याच्यासाठी आपल्याला नुसतं वाटतं की इकडून एक करणार इकडून स्पर्म काढणार, पण त्याच्या आधी अनेक महिने तुम्हाला त्यांच्या गोळ्यांचा कोर्स कंप्लीट करायला लागतो. तो कोर्स चालू असताना दर आठवड्याला टेस्ट करणं, इंजेक्शन्स घेणं, मग त्या हॉर्मोनल इंजेक्शन्समुळे महिलांची जाडी वाढते, आर्थरायटिससारखे प्रॉब्लेम सुरू होतात, पाळीचं तर पूर्ण वेळाच बदलून जातात, चिडचिड वाढते, हॉर्मोनल इम्बॅलन्स सगळा होतो. ह्या सगळ्या गोष्टी त्या महिलेला फेस करायला लागतात. मग एकदा जर IVF फेल झालं तर त्या महिलेची मेंटॅलिटी अशी होऊन जाते की त्या ट्रीटमेंटने इतका त्रास होतो की मी परत IVF करणारच नाही. बरोबर आहे. कारण फोर्सफुली तुम्ही काहीतरी एग्स काढून घ्यायचा प्रयत्न करताय, मग ते बाहेर तुम्ही फर्टिलाइज करताय, मग परत त्या ह्याच्यात टाकताय, तर ते खूप मशीन आउटलुकने केल्यासारखी गोष्ट होते. त्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदा आयुर्वेदालाच ट्राय द्या. आयुर्वेदाने शरीरात सुधारून 3 ते 4 महिन्यात प्रेग्नन्सी मॅक्सिमम बायकांना राहतेच. त्यातनं सुद्धा राहिली नाही तर तुम्ही इतर उपाय जरूर ट्राय करू शकता. ओके, म्हणजे प्रायोरिटी आपण ज्या इझी गोष्टी आहेत, ज्या गोष्टी मुळापासून शरीराला सुधारणं हीच प्रायोरिटी ठेवली पाहिजे. शरीरातले चुकलेले मेकॅनिझम आपण आर्टिफिशियली बायपास करू अशी मेंटॅलिटी ठेवली की शरीराचे कायमच हलवतात कुठल्याही आजारात. बरोबर आहे. आणि कुठलाही शॉर्टकट वापरला की तो धोकादायक असतो बऱ्यापैकी. आता हे सगळे तर आपण मेजर इश्यूज आपण ट्राय केलेले आहेत, पण मग एक ओबेसिटीचा जो प्रॉब्लेम आहे, लठ्ठपणा, तो पण महिलांमध्ये बऱ्यापैकी दिसतो. तर याला कसं ॲड्रेस करता येईल आयुर्वेदामध्ये? हां, तर आता लठ्ठपणाची म्हणजे टिपिकल कारणं जी आहेत की खाणं जास्त आणि हालचाल कमी, यामुळे तर लठ्ठपणा जसा पुरुषांमध्ये होतो तसा महिलांमध्ये होतोच. पण महिलांमध्ये काही ॲडिशनल कारणं आहेत की तो म्हणजे इस्ट्रोजन नावाचं जे हॉर्मोन असतं त्याचा जर इम्बॅलन्स झाला तर हळूहळू लठ्ठपणा जास्त वाढायला लागतो महिलांमध्ये. आणि मेनोपॉज नंतर म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर इस्ट्रोजनची लेवल आपोआप ड्रॉप व्हायला पाहिजे. तर ज्या महिला ओबीज असतात, ज्यांचं वजन खूप जास्त असतं पहिलेपासूनच, त्यांच्यात जो शरीरात साठलेला मेद आहे, फॅट आहे, ते इस्ट्रोजन सिक्रेट करायला लागतं. त्यामुळे मेनोपॉज नंतर सुद्धा इस्ट्रोजनच्या लेवल हाय राहतात आणि मग त्याचे विविध परिणाम शरीरावर होत असतात. तर लठ्ठपणा आणि महिलांचे आजार हे खूपच क्लोजली रिलेटेड गोष्टी आहेत. एकामुळे दुसरं होतं आणि दुसऱ्यामुळे पहिल्यात वाढ होत असते. त्यामुळे कुठल्याही तुमचं जर अचानक वजन वाढायला लागलं, मग ते थायरॉईडमुळे असू देत किंवा या आजारांमुळे असू देत, तरी त्याच्यात लक्ष देऊन वजन कमी करणं, लाईफस्टाईल सुधारणं, आयुर्वेदिक औषधं घेऊन किंवा गरज असेल तर पंचकर्म करून ते आजार सुधारून बॅक टू स्क्वेअर वन येणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण एकदा ती चेन सुरू झाली की मग PCOS, फायब्रॉईड, थायरॉईड, ओबेसिटी हे असं सर्कलसारखं एकातनं दुसऱ्यातनं पहिलं ते कंटिन्युअस एकमेकांना फीड करणाऱ्याच गोष्टी आहेत. तर हे महिलांनी ओव्हरवेट होणं टाळणं हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि आयुर्वेदात याच्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का प्रॉपर अशी? आयुर्वेदात ह्याच्यासाठी ट्रीटमेंट आहे, म्हणजे आपल्याला ओबेसिटी कमी करण्यासाठी पण ट्रीटमेंट देता येते. पण त्यातसुद्धा आपल्याला बघायला लागतं की कशामुळे ओबेसिटी वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे औषधंही बदलतात. आणि त्याबरोबर अर्थातच डाएट लाईफस्टाईल हे बदलायलाच लागतं. कारण तुम्हाला शरीराचं वजन कमी करायचं आहे, तुम्ही जर म्हणाल मी औषधं घेतो आणि हवं तेवढं गोड खातो आणि हालचालच करत नाही, तर तसं नाही चालणार आहे. हे तिन्ही गोष्टी एकत्र पाळल्याच पाहिजेत. ओके, आता थोडंसं याच्याबद्दल सांगा ना की जे महिलांमध्ये समजा आजकाल डिप्रेशनचं प्रमाणही वाढतं आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा मूड स्विंग्स खूप जास्त होत आहेत, तर याच्यासाठी काही ट्रीटमेंट वगैरे करता येईल का? हो, तर पहिल्यांदा म्हणजे मूड स्विंग्स हे हॉर्मोन्समुळे होतात महिलांमध्ये. आणि जर आपल्याला पाळीशी रिलेटेड काही पण प्रॉब्लेम असेल, हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे पाळीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स होत असतील, तर त्याच्यामुळे पाळीच्या आधी खूप चिडचिड होणं, पाळीच्या वेळेला खूप जास्त डिप्रेसिव्ह टेंडन्सी होऊन जाते. म्हणजे कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींचा उगाचच इतका असा बाऊ होतो डोक्यात की नुसतं एकटं बसून राहावं असं वाटतं, काहीच काम करावं असं वाटत नाही. तर ही सगळी लक्षणं तुमचा रसधातू बिघडल्याची आहेत. जसं चिंता हे रसधातू बिघडायचं कारण आहे, तर ती चिंतेने रसधातू बिघडलेला असेल तर त्याची लक्षणंही अशीच दिसायला लागतात. तर तो रसधातू सुधारणं शरीरातल्या ह्याच्यासाठी खूप अगदी स्वस्त आणि चांगली औषधं आयुर्वेदात अवेलेबल आहेत. त्याच्याने तर पटकन 1 ते 2 महिन्यातसुद्धा पूर्णपणे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे झालेलं डिप्रेशन 1-2 महिन्यात सॉल्व्ह झालेल्या सुद्धा केसेस आहेत. तर त्यामुळे रसधातू सुधारणं हीच त्यातली मेन ट्रीटमेंट राहते. मग त्याच्यात बाकी इतर काही आजार असतील तर ती ट्रीटमेंट एक्सटेंड होऊ शकते. पण बेसिक पाळीचे त्रास जर असतील आणि त्याच्यात डिप्रेशन इन्व्हॉल्ड असेल तर 1 ते 2 महिन्यात तो पूर्णपणे बरा होतो. ओके, आता आपण जेवढं काही वेगवेगळे आजार डिस्कस केलेले आहेत त्या सगळ्यांशी रिलेटेड असे कुठले मिथ्स आहेत की जे लोकांच्या डोक्यात बसलेले आहेत आणि ते आज आपण क्लिअर करूयात? येस, तर पहिल्यांदा म्हणजे यंग जनरेशनच्या डोक्यातले काही मिथ्स आहेत की आपण जे आता कम्प्लिटली बदललेली जी लाईफस्टाईल आहे
त्याच्यात मग अर्ली सेक्शुअल ॲक्टिव्हिटीपासनं कॉन्ट्रासेप्टिव्हच्या अतिवापरापासून पाळी बंद करण्याच्या गोळ्यांच्या अतिवापरापर्यंत की ह्याने काही शरीरावर परिणाम होत नाही हे पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. कुठलीही जर नैसर्गिक क्रिया तुम्ही ठराविक एजच्या आधी करत असाल किंवा ती होऊ देत नसाल किंवा त्याच्या डेट्स एक्सटेंड करत असाल तर त्याचा परिणाम आज नाही तर उद्या तुमच्या शरीरावर होणारच आहे आणि तो होतोच. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे महिलांना मासिक पाळी हे जसं वरदान आहे तसंच त्याचा प्रॉब्लेम आहे. वरदान मी याच्या अर्थाने म्हणतो की जे काय शरीरात घाण साचलेली असते ना, आता पुरुषांमध्ये कसं आहे की तुम्ही शरीरातली घाण फक्त युरिन आणि स्टूल्स म्हणजे संडास वाटे फक्त काढत असता. महिलांमध्ये तिसरा मार्ग आहे की मासिक पाळी आणि त्याच्यात रस आणि रक्तधातू जी काय घाण वाढलेली आहे ती महिन्याला खरं तर निघून जात असते. त्यामुळे महिलांमध्ये जे आपण पंचकर्म डिटॉक्स म्हणतो ते ऑटोमॅटिकच घडत असतं प्रत्येक महिन्याला. पण त्याच्यावर जर तुम्ही त्यालाही ओव्हरलोड करून टाकलं तर मग जे आजार होतात ते पुरुषांपेक्षाही खूप विचित्र प्रकारचे आजार होतात. तर जी काय तुम्हाला मंथली डिटॉक्सची मिळालेली देवाकडनं स्कीम आहे तर त्याचं व्यवस्थित पालन करून त्याला व्यवस्थित 3-4 दिवस वेळ देऊन त्याप्रमाणे रुटीन पाळून त्याच्यावर लक्ष ठेवलंच पाहिजे. आणि ह्या जे काही गोष्टी सांगितल्या जातात किंवा ॲड्स येतात की तुम्ही पिरियड्स असतानासुद्धा पॅड्स घालून अगदी टेनिस खेळायला जा हे खेळायला जा तर त्याने उद्याला नक्की तुम्हाला काहीतरी हॉर्मोन रिलेटेड किंवा पाळी रिलेटेड प्रॉब्लेम्स होणार आहेत. त्यामुळे पाळीच्या दिवसात आराम केलाच पाहिजे. पाळीच्या दिवसात आराम नाही केला तरी चालतं. हा सगळ्यात मोठा मिथ आज समाजात आहे तो मोडायची गरज आहे. आता आपण जे काही आजार आतापर्यंत डिस्कस केलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही काही असे घरेलू नुसके वगैरे सांगा ना, की जर समजा एखादी महिला असेल की जिला डॉक्टरांकडे जाणं लगेच शक्य नसेल पण ॲटलिस्ट ती कंप्लीट बरी तर नाही करू शकत पण ॲटलिस्ट थोडंफार कमी वगैरे करू शकते समजा. बरोबर. त्याने तर आता ह्याच्यात थोडंसं तुम्हाला कसं आहे एकच नुसका सगळ्यांना लागू पडतो असं नाही. त्यामुळे बेसिक लेवलवर मी सांगतो त्या लक्षणांप्रमाणे तुम्ही डायग्नोज करून घ्या की तुम्हाला मेनली वात आणि कफाचा त्रास आहे का पित्ताचा त्रास आहे. जर तुम्हाला पाळीच्या वेळेस खूप जास्त ॲसिडिटी होत असेल, पोटात जळजळ होणं किंवा लघवीच्या ठिकाणी जळजळ होणं किंवा खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होणं हे जर होत असेल तर तुम्हाला पित्ताशी रिलेटेड त्रास आहे असं समजून घ्या. या उलट जर तुम्हाला खूप जास्त पोटात दुखतं, जुलाब होतात, अन्न पचत नाही किंवा मग खूप व्हाईट डिस्चार्ज होतो असं काही होत असेल किंवा पाळीच्या डेट पुढे जात असतील किंवा स्किप होत असतील तर तुम्हाला वात आणि कफाशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे असं समजून घ्या. तर घरेलू नुसक्यांसाठी या दोनपैकी एक आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. जर पहिल्या केसमध्ये पित्ताचा त्रास असेल तर साधं धने आणि जिरे ह्याचा आपण जसा चहा करतो सकाळी 5 मिनटं पाण्यात उकळायचं, 1 चमचा धने 1 चमचा जिरे आणि 1 कप पाणी हे 5 मिनटं उकळून त्याचा काढा करून घ्यायचा. या रेशोमध्ये तुम्ही हवं तेवढा तो काढा बनवू शकता. तर पाळीच्या 4 दिवस आधीपासनं पाळी संपेपर्यंत साधारण 1 लिटर पाण्याचा हा काढा करायचा आणि तो दिवसभर थोडा पित राहायचा. तो काढा संपला की मग नॉर्मल तुम्ही तहान लागल्यावर नॉर्मल पाणी प्या. हे नुसतं फॉलो केलं तरी शरीरातलं पित्त व्यवस्थित कमी येतं आणि जे वाढलेलं आहे ते पाळीवाटेच बाहेर जातं. तर पाळीचे पित्ताचे आजार किंवा हातापायाची जळजळ ज्यांना होते पाळीमध्ये ते या ह्याने नक्की कमी येतं. आणि ज्यांना दुसऱ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी किसलेलं आलं आणि जेवढ्या प्रमाणात किसलेलं आलं घेतलं आहे तेवढ्याच प्रमाणात ओवा कुटून घेतला तर जास्त बेटर आहे पण अख्खा घेतला तरी चालेल आणि तेवढ्याच प्रमाणात गुळाची पावडरही मिळते पण गुळाचे जे ढेप मिळते तो गुळ घेतला तर बेटर आहे कारण पावडरमध्ये थोडं वेगळं प्रोसेसिंग केलेलं असतं. तर गूळ, ओवा आणि आलं हे तिन्ही समप्रमाणात घेऊन त्याच्या हातानेच गोळ्या करून ठेवायच्या साधारण बोरा एवढ्या आणि दिवसातनं 3 वेळा सकाळ दुपार संध्याकाळ 1 गोळी असं अगेन पाळीच्या 4 दिवस आधीपासून पाळी संपेपर्यंत खाल्लं तर त्या काळात जे वाढलेलं कफ आणि वातामुळे प्रॉब्लेम्स येत आहेत ते कफही बाहेर पडून जातो पाळीच्या फ्लोमधनंच आणि वातही कमी व्हायला मदत होते. ओके. तर थँक्यू सो मच वन्स अगेन डॉक्टर मल्हार की तुम्ही एकदम प्रॉपरली सगळं स्टेप बाय स्टेप आमच्या ऑडियन्ससाठी गाईड केलं. येस. आणि ज्यांना कोणाला असे काही प्रॉब्लेम्स असतील तर मी त्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की डॉक्टर मल्हार यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांचे जे काही डिटेल्स असतील ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करूयात. येस. थँक्यू सो मच.